नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2026च्या कक्ष कार्यालयाचं उद्घाटन आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते पार पडले. धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली यंदाची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असून या स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन महापौरांनी केलंय. या उद्घाटन सोहळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, मनीष जोशी, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसेच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी ठाणे महानगरपालिकेतील 3ऱ्या मजल्यावरील कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आलंय. कोविड नंतर गेल्या वर्षी महापालिका प्रशासनामार्फत ठाणे वर्षा मॅरेथॉन पार पडली होती. यावर्षी 7 वर्षांनंतर ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असल्याने ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे आर्मीमधील नामवंत खेळाडू सहभागी होत असतात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी तसेच स्पर्धेचे प्रवेश अर्ज, चेस्ट नंबर आदी अनुषंगिक कामांची पूर्तता मॅरेथॉनच्या कार्यालयात करण्यात येणार असल्याचं महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले आहे. ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून स्पर्धकांची नोंद करता यावी तसेच स्पर्धकांना माहिती मिळावी व संपर्क साधता यावा यासाठी या सदर कार्यालय सुरू करण्यात आलंय. तसेच स्पर्धेबाबतच्या बैठकाही या कार्यालयात होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध गटात ही स्पर्धा होणार आहे. नागरिकांमध्ये आरोग्यविषयक तसेच क्रीडाविषयक जागरूकता वाढली पाहिजे हा यामागचा हेतू असल्याचं महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केलंय. सर्वांना माझा नमस्कार. 32वी वर्षा महापौर मॅरेथॉन स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खरं तर खूप उत्तमरित्या ठाण्यामध्ये केली जाते आणि मला वाटतं खूप चांगला प्रतिसाद दरवर्षी नागरिकांचा या स्पर्धेला असतो. आणि मला वाटतं 21 किलोमीटरपासून ते 1 किलोमीटरपर्यंत ही धाव आहे आणि प्रत्येक क्रीडापटू, कलाप्रेमी याच्यामध्ये सहभाग घेतो. तसेच ठाणे महानगरपालिकेचे प्रत्येक कर्मचारी, अधिकारी वर्गही याच्यामध्ये सहभागी करतो. पुन्हा एकदा सर्वांना मी शुभेच्छा देते की सर्वांनी मोठ्या प्रमाणात या वर्षा मॅरेथॉन महापौर स्पर्धेमध्ये सर्वांनी भाग घ्यावा. धन्यवाद. त्यानंतर ही वर्षा महापौर मॅरेथॉन यंदा होणार आहे आणि आज कक्षाचं उद्घाटन झालेलं आहे. काय सांगा? खरोखर या ठाणे महापौर मॅरेथॉन, वर्षा मॅरेथॉन 32वी मॅरेथॉन या ठिकाणी यावर्षी एक उत्स्फूर्त अशा स्वरूपामध्ये साजरी होते. याचं संपूर्ण आयोजन महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्व लोकप्रतिनिधी करतायत. त्याचबरोबर या विभागाच्या प्रमुख पालांडे मॅडम सुद्धा एक सुरेख असं नियोजन करतायत. आणि एक ठाणे शहरामध्ये ठाणे शहर हे धावतं शहर आहे आणि या धावते शहरामध्ये एक लोकांना धावण्याची संधी वर्षा मॅरेथॉनच्या स्वरूपात मिळते. हे निश्चित प्रकारे एक आगळं वेगळं स्वरूप आहे आणि शहराचं एक वैभव आहे. शहरामध्ये इतर कार्यक्रम होत असतात, त्याबरोबरच वर्षा मॅरेथॉनचा कार्यक्रम हा नागरिकांसाठी, सर्वसामान्य सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्वांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असतो आणि तो जिव्हाळ्याचा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये निश्चित पार पडेल. या सर्वाला माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यामुळं निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वेगळ्या प्रकारची वाढण्याला कुठल्याही प्रकारची अडचण नसेल. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बैंक, भविष्य का बैंक.
डिजिटल बँकिंगचा वाढता वापर आणि वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर टीजीएसबी सहकारी बँक लिमिटेड तर्फे 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या 7 राज्यांमधील सर्व 172 शाखांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती अभियान राबवण्यात आले. 55 वर्षाची बँकिंगची यशस्वी परंपरा असलेल्या टीजीएसबी बँकेने आपल्या ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेला नेहमी सर्वोच्च प्राधान्य दिलंय. ग्राहकांनी डिजिटल माध्यमांचा वापर करताना अधिक सतर्क राहावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अभियानामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि युवक या 2 विशेष घटकांवर अधिक भर देण्यात आलाय. या अभियानाच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये सुरक्षित डिजिटल व्यवहारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टीजीएसबी सहकारी बँक लिमिटेडच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सिक्युरिटी अवेअरनेस डिजिटल पेमेंट करताना घ्यायची जबाबदारी या विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत श्रीराम व्यायामशाळा सेवा संघ, डॉक्टर मूस रोड, गडकरी रंगायतन समोर, ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना उद्भवू शकणाऱ्या विविध सायबर फसवणुकींच्या प्रकारांची माहिती देण्यात आली. तसेच फसवणूक टाळण्यासाठी घ्यायची खबरदारी आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांच्या सवयी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान टीजीएसबी सहकारी बँक लिमिटेडचे हरप्रीत छाबरा, जनरल मॅनेजर ऑपरेशन्स यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, संदेश किंवा संशयास्पद लिंक यांना प्रतिसाद देताना विशेष काळजी घेणे, ओटीपी, पिन, पासवर्ड तसेच बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती कोणाशी शेअर न करणे आणि कोणताही डिजिटल व्यवहार करण्यापूर्वी आवश्यक ती पडताळणी करणे याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. सायबर फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या नवनवीन पद्धती लक्षात घेता डिजिटल व्यवहार करताना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सजग राहणं आवश्यक आहे. सतर्कता ही सायबर सुरक्षेची पहिली पायरी हा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आलाय. टीजीएसबी सहकारी बँक लिमिटेडच्या वतीने अशा जनजागृतीपर उपक्रमांद्वारे ग्राहक आणि नागरिकांना सुरक्षित व जबाबदार डिजिटल व्यवहारांसाठी सातत्यानं प्रोत्साहित केले जात आहे. डिजिटल बँकिंगचा वाढता वापर सुरक्षिततेसह व्हावा आणि नागरिकांना सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करता यावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. टीजीएसबी सहकारी बँक लिमिटेड ही बहुराज्यीय शेड्यूल नागरी सहकारी बँक असून ग्राहक केंद्रित बँकिंग सेवांसोबतच डिजिटल बँकिंग आणि सायबर सुरक्षा जनजागृतीला सातत्यानं प्राधान्य देत आहे. सन 1972 मध्ये स्थापन झालेली टीजीएसबी सहकारी बँक लिमिटेड ही देशातील 4थ्या क्रमांकाची बहुराज्यीय नागरी सहकारी बँक म्हणून ओळखली जाते. 7 राज्यांमध्ये 170हून अधिक शाखांद्वारे बँक विविध बँकिंग व वित्तीय सेवा पुरवत आहे. ग्राहकांचा विश्वास, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, आर्थिक शिस्त आणि उत्कृष्ट सेवा यांच्या बळावर बँकेने 25,000 कोटींपेक्षा अधिक व्यवसायाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून सहकार क्षेत्रात विश्वासार्ह आणि सक्षम अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. माझं नाव हरप्रीत छाबरा आहे. मी टीजीएसबी बँकेत हेड ऑपरेशन्स म्हणून जनरल मॅनेजर आहे. आरबीआयचे भरपूर इनिशिएटिव्ह येत आहेत फॉर सेफ बँकिंग आणि टीजीएसबीचं एवढं मागच्या 54 वर्षात आमचं इथे डिजिटल बँकिंगमध्ये भरपूर प्रेझेन्स आहे. म्हणून आम्हाला असं वाटलं की आम्हाला पण ते सहभाग द्यायचं आणि ॲज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला आमच्या सिनियर सिटीजनकडे हे माहिती घेऊन जाणं गरजेची होती. या सेशनमध्ये आम्ही कव्हर करणार आहोत काय काय डिजिटल सेफ्टी मध्ये त्यांना प्रिकॉशन्स घेणं गरजेचे आहेत आणि सायबर फ्रॉड्स हे काय प्रकार असतं, कशा प्रकारचे फ्रॉड्स असतात आणि कस्टमर्सला जास्त म्हणजे काय करण्याची गरज आहे आणि काही नाही करण्याची गरज आहे ह्याची माहिती थोडक्यात देण्यात येईल. नागरिकांना सतर्क राहण्याची खूप गरज आहे कारण की जास्त ट्रान्झॅक्शन्स आता सध्या मोबाईल बँकिंग किंवा UPI मधूनच होत आहेत आणि जर आपल्याला
हे सगळी माहिती मिळाली नाही तर आपला पण ह्याच्यामध्ये नुकसान होऊ शकते आणि आपल्याबरोबर पण फ्रॉड होऊ शकतोय. ह्या संदर्भातच आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यांना सतर्क राहणं हा गरजेचीच गोष्ट झालेली आहे. एसटीने नियमित प्रवास करता मग ही महत्वाची माहिती तुमच्यासाठीच. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. पात्र प्रवाशांसाठी हे कार्ड आवश्यक असल्याने अनेक नागरिकांना ते काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. पण आता काळजी करण्याची गरज नाही. ठाण्यातील खोपट एसटी डेपो पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर NCMC स्मार्ट कार्ड सेवा केंद्र सुरू करण्यात आलंय. येथे तुमच्या स्मार्ट कार्डची नोंदणी आणि प्रक्रिया जलद व सोप्या पद्धतीने केली जाते. या कार्डद्वारे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना शासनाच्या नियमानुसार तिकीट सवलतीचा लाभ मिळतो. ठाण्यातील खोपट येथील गाळा क्रमांक 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँकेजवळ हे केंद्र सुरू करण्यात आलंय. कार्ड काढण्यासाठी फक्त 2च गोष्टी आवश्यक आहे, तुमचे आधार कार्ड आणि सक्रिय मोबाईल क्रमांक. आजच भेट द्या, तुमचे NCMC स्मार्ट कार्ड बनवा आणि एसटी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सवलतीचा करा. NCMC स्मार्ट कार्ड, स्मार्ट प्रवासाची नवी ओळख. नमस्कार, मी प्रवीण राक्षे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना तिकिटामध्ये सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे. या कार्डमार्फत महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग यांना या कार्डाद्वारे सवलतीचा लाभ मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी NCMC सुविधा योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती. आमचे केंद्र गाळा नंबर 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँक जवळ खोपट ठाणे येथे आहे. तरी नागरिकांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत आमच्या केंद्राला भेट द्यावी व लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाच्या अनावरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. या माहिती फलकाचं उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले. धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागणीनुसार आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकालगत असलेल्या घाटाच्या फलकाचे सुशोभीकरण करण्यात आले. तसेच येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट असे नामफलक आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देणारा माहिती फलक उभारण्यात आलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून या माहिती फलकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी समाजाचे नेते शंकरभाई विरकर, बाबासाहेब दगडे, संदेश कवितके, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, गोविंद पाटील, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी ठाणे शहर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला गलांडे, भाजपा मुंबई प्रदेश सचिव निहारिका कोनले, भाजपा वर्तकनगर मंडळ महिला अध्यक्षा वर्षा माने, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज या इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या साठी या इकडे जो माहितीचा एक गस्त या इकडे उभा केलेला आहे. निश्चितपणे ठाणेकरांसाठी हा तलावपाळीचा परिसर हा एक आपुलकीचा, एक आठवणींचा आणि एक मानाचं स्थान आहे. त्या तिकडे निश्चितपणे आपण बघतो की वर्षातनं 2 वेळा समाजातली आणि वेगवेगळ्या घटकातली लोक आवर्जून या इकडे अभिवादन करण्यासाठी येत असतात. हे स्थान त्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर 1988 साली डावखरे साहेबांच्या हस्ते या इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं पुतळा या इकडे अनावरण करण्यात आलं होतं आणि आज या इकडे या दस्ताचं मला माझ्या निधीच्या माध्यमाने करण्याची संधी समाजाच्या वतीने भेटली. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की समाजाने ही संधी दिली. त्याच्यासाठी मी मनापासून समाजाचे आभार मानतो. साहेब, आपल्या माध्यमातून थोर पुरुषांच्या माहितीबाबत या सगळे ठिकठिकाणी आपण हे कामं करतात, काय सांगायला हवं? ते आपल्या भावी पिढीला आपला इतिहास माहिती असला पाहिजे आणि ज्याचा इतिहास हा उज्ज्वल असतो हे ज्याच्या पुढच्या पिढीला माहिती असेल त्या पुढच्या पिढीचं तेव्हाच
जाऊन भविष्य उज्ज्वल होईल. त्याच्यामुळे इतिहासाची आठवण करून देण्याचं काम निश्चितपणे या माध्यमाने आणि आठवण करून प्रेरणा देण्याचं काम या स्मारकाच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला आहे. या घाटाच्या विकासासाठी जे जे समाज मार्गदर्शन करेल त्या पद्धतीने पुढे विकास निश्चितपणे होईल, कारण समाजाच्या मागणीच्या अनुसारच याचा पुढचा विकास होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तारखेप्रमाणे आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी सुंदर असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट आहे. या घाटाची संपूर्ण जी अहिल्यादेवींची माहिती आहे ते माहितीचा फलकाचं आज उद्घाटन डावखरे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. खऱ्या अर्थाने हे जो फलक लावलेला आहे त्यामुळे आता इथे येणारे जे नागरिक आहेत त्याचबरोबर जी काही भावी पिढी आहे त्यांना या अहिल्यादेवी होळकर काय आहे त्याची माहिती या फलकामुळे मिळेल. त्यामुळे मी डावखरे साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्ही जी काही मागणी केली होती त्या मागणीला त्यांनी पाठबळ दिलं आणि आज खऱ्या अर्थाने ते मूर्त स्वरूपात या ठिकाणी आलेलं आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.